नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विष्णू सहस्रनाम या स्तोत्राची पार्श्वभूमी. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म आणि युधिष्ठिर या दोघांच्या संवादातून प्रकट झालेलं हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र. विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे भीष्मानी अनेक प्रश्नांच्या उत्तरादाखल युधिष्ठिरांना दिलेलं आहे. कशाचा जप करावा, कशाचा जप केला असता जन्म मरणाच्या बंधनातून जीव मुक्त होतो, मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी भीष्मांनी या युधिष्ठिराला दिली ते आपल्याला आजच्या भागामध्ये समजावून घ्यायचं आहे. शरशय्येवर पडलेले पितामह भीष्म हे भगवान श्रीकृष्णांच्या समोर या स्तोत्राचा उपदेश युधिष्ठिराला करतायत. त्यामुळे ह्या स्तोत्राचं जे महत्त्व आहे ते निसंशयपणे सर्वोपरी हे सिद्ध होतं. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या विश्वरूप असणाऱ्या विष्णूला पाहण्यासाठी, तो अभ्यास साधण्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, या न्यायाने एक मॉडेल किंवा एक प्रारूप म्हणून हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र काम करतं. तर या स्तोत्राविषयी जी बाह्यांग आहेत, पूर्वी काय म्हणावं, नंतर काय म्हणावं, स्तोत्राचं पारायण कसं करावं, या सगळ्यांचा आढावा आपल्याला आजच्या भागात घ्यायचा आहे. ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं, रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अधिक महिन्यानिमित्त कीर्तन विश्व आणि मराठी विश्व परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे प्रवचन सत्रांतर्गत विष्णू सहस्रनामाचं चिंतन करणार आहोत. आपण मागल्या सत्रात पाहिल्याप्रमाणे या अधिक महिन्याचं पुरुषोत्तम मासाचं औचित्य साधून भगवान नारायणांचं पुरुषोत्तमाचं नामसंकीर्तन आपल्याला इथे करायचं आहे. नामसंकीर्तन याचं जर महात्म्य आपण पाहिलं, 18 महापुराण, 18 उपपुराण, औपपुराण सगळी एकमुखाने या नामस्मरणाचं महत्त्व, महात्म्य आपल्याला कथन करतात.
भागवत पुराणामध्ये, जे महापुराण सगळ्या पुराणांचा शिरोमणी मानलं जातं, त्या पुराणामध्ये परीक्षिताला शुकाचार्य सांगतायत, कलेर दोष निधे राजन अस्त्येको हि महान गुणः. हे परीक्षित राजा, हा कलियुग, कळीकाळ हा अनेक दोषांचं मूलस्थान आहे, जन्मस्थान आहे. मात्र असं असून देखील या कळीकाळामध्ये एक महान गुण सामावलेला आहे. तो गुण कुठला? तर शुकाचार्य सांगतायत, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगः परम व्रजेत. या युगामध्ये बाकी सगळी साधनं, बाकी सगळी उपासना माध्यम ही तितकीशी फलद्रूप होत नाहीत, ही तितकीशी उपयोगी पडत नाहीत. मात्र नामसंकीर्तन हे एकमात्र साधन असं आहे, ज्या साधनामुळे इह परत्र कल्याण प्राप्ती होऊन प्रत्यक्ष भगवंताची भेट या नामसंकीर्तनातून साध्य होऊ शकते. आमच्या समस्त संत मंडळींनी मुक्तकंठाने हेच तत्व आम्हाला सांगितलेलं आहे. ज्ञानोबा माऊली म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. किंवा तुकोबांच्या उक्तीनुसार, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. प्रत्येक संतांनी हे नामसंकीर्तनाचं महत्त्व आपल्याला कथन केलेलं आहे. तर असं हे नामसंकीर्तन या पुरुषोत्तम महिन्याच्या अधिक मासाच्या निमित्ताने करत असताना कोणत्या नामांचं चिंतन करायचंय? जी नावं प्रत्यक्ष भीष्मांनी राजा युधिष्ठिराला कथन केली, ती नामावली, अर्थात महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये येणारं विष्णू सहस्रनाम स्तोत्र. जर आपण विविध नामावली, सहस्रनाम यांचा विचार केला तर या सगळ्यांचा मूळ, ज्याला प्रोटोटाइप असं म्हटलं जातं, मूळ प्रारूप हे विष्णू सहस्रनामामध्ये, भगवंताच्या सगुण साकार रूपाची नामावली यामध्ये दिलेली आहे. याचा इतिहास जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर यजुर्वेदामध्ये, 4 वेदांपैकी यजुर्वेद हा प्रसिद्ध आहे. या यजुर्वेदामध्ये असणाऱ्या शतरुद्रीय, ज्याला रुद्रप्रश्न किंवा रुद्राध्याय म्हणून ओळखलं जातं, त्यामध्ये या सहस्रनाम संकल्पनेचा उगम आपल्याला आढळेल. शतरुद्रीय या मंत्रभागामध्ये भगवान रुद्रांची 300 नामं ही सांगितलेली आहेत. सहस्र आणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम तेषां सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि. त्या रुद्राची सहस्र म्हणजे थोडक्यात बोलीभाषेत ज्याला आपण शेकडो, हजारो रूप म्हणतो, अशी या भूमीवर, या अंतरिक्षामध्ये आणि द्युलोकामध्ये विचरण करतायत. आणि त्या रूपानी माझं रक्षण व्हावं, त्या रूपानी माझ्या सगळ्या अमंगलांचा नाश व्हावा, अशी प्रार्थना या शतरुद्रीय मंत्रामध्ये, रुद्रप्रश्नामध्ये केलेली आहे. आता या सगळ्या कल्पनेमध्ये रुद्राची विविध रूप, मग अगदी चोर, दरोडेखोर, फसवे, ठग यांच्यापासून कुलाल, करमार, म्हणजे जुन्या मराठीमध्ये ज्यांना गावातले कारू नारू म्हटलं जायचं, अशा अगदी 18 पगड जातीतले सगळे बलुतेदार या रूपामध्ये त्या रुद्राला पाहिलेलं आहे. थोडक्यात तो भगवान रुद्र त्या ऋषींना नानाविध जीवांच्या रूपामध्ये साकार होताना दिसलेला आहे. त्यांनी त्याचा साक्षात्कार केलेला आहे, त्याला साक्षात अनुभवलेला आहे. त्यामुळे जे जे भेटीचे भूत, जे जे रूप दिसतंय ते त्या परमात्म्याचं रूप आहे.
हे ओळखून त्या त्या रूपानी, त्या त्या नामानी त्या परमेश्वराची स्तुती करणं हा या सहस्रनाम संकल्पनेमागचा मूळ गाभा आहे. भगवत्पाद श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सामान्य संसारी साधकाला संसारात राहून कसं बरं परमार्थ साधन, अध्यात्म साधन करता येईल याचा मार्ग समजावून देताना आज्ञा केली. गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीनजनाय च वित्तम. या सगळ्यामध्ये न लागे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. या न्यायाने फार कष्ट, फार सायास न करताही त्या भगवंताला जवळ आणता येईल, त्याला आपलंसं करता येईल. ते साधन म्हणजे गेयम गीता नाम सहस्रम. भगवंताची नाम साहस्री, त्याची 1000 नावं, त्याची गीता, याचं पठण, याचं चिंतन मनन नित्य करत राहायचंय. या एका संकल्पनेवरून आपल्याला पुढे उपासना संप्रदायामध्ये प्रत्येक देवतेच्या रूपांची सहस्रनाम स्तोत्र प्रचलित झालेली आढळते. खुद्द महाभारताचा आपण विचार केला तर महाभारताच्याच शांती आणि अनुशासन पर्वामध्ये शिवसहस्रनाम स्तोत्र आपल्याला आढळतं. विष्णू सहस्रनाम तर मुख्य आपलं आजचं प्रतिपाद्य आहे. मात्र या विष्णू सहस्रनामासारखीच शिवसहस्रनाम, देवी सहस्रनाम, दुर्गा सहस्रनाम, गणेश सहस्रनाम अशी अनेकानेक स्तोत्र उपासना संप्रदायामध्ये प्रचलित झालेली आहेत. मात्र या सगळ्या सहस्रनाम स्तोत्रांच्या परंपरेमध्ये ज्याला मेरुमणी म्हणता येईल असं स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्रनाम आहे. त्याच्या मागची काही कारणं आपण जाणून घेणारच आहोत. मात्र विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं जेव्हा आपण नामोच्चार करतो, म्हणजे हे नाव जेव्हा घेतो, तेव्हा या नावाखाली देखील जवळजवळ 5 वेगवेगळी स्तोत्र पुराण किंवा इतिहास वाङ्मयामध्ये आलेली आहेत. आपल्याला माहीत असणाऱ्या महापुराणांच्या परंपरेमध्ये पद्मपुराण आणि गरुड पुराण या 2 पुराणामध्ये विष्णू सहस्रनाम वेगवेगळं आलेलं आहे. नारद किंवा बृहन्नारदीय पुराणामध्येही एक विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे. विष्णुयामल नावाच्या तंत्रग्रंथामध्ये देखील एक विष्णू सहस्रनाम स्तोत्र आलेला आहे. पुन्हा भगवान विष्णूंच्या एकेका अवताराची, रूपांची अशी विभिन्न सहस्रनाम स्तोत्र उपलब्ध आहेत. जसं भगवान रामचंद्रांचं राम सहस्रनाम, परशुरामांचं भार्गव राम सहस्रनाम, श्रीकृष्णांचं कृष्ण सहस्रनाम किंवा गोपाल सहस्रनाम अशी दशावतारांची किंवा विविध विष्णू रूपांची सहस्रनाम स्तोत्र उपलब्ध आहेत. एकूणच उपासना विश्वामध्ये आपल्या आराध्य देवतेचं सहस्रनाम, गीता, कवच, हृदय आणि स्तवराज ही 5 स्तोत्र जाप्य स्वरूपामध्ये नित्य उपासनेमध्ये ठेवण्याचा निर्देश हा अनेक संप्रदायामध्ये, तंत्र ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. त्यांनाच पंचांग साधना असं म्हटलं जातं. शाक्त प्रमोद नावाच्या ग्रंथामध्ये तर याचा पुढचा टप्पा दशांग साधना सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये मग त्या देवतेचं उपनिषद किंवा अथर्वशीर्ष, शतनाम, अष्टोत्तर शतनाम, मानसपूजा अशी वेगवेगळी स्तोत्र त्यांचा अंतर्भाव झालेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये सहस्रनाम हे एक उपासनेचं मुख्य साधन मानलं गेलेलं आहे. मग या विष्णू सहस्रनामामध्ये मूर्धन्य असणारं महाभारतातलं भीष्म युधिष्ठिर संवादातलं विष्णू सहस्रनाम, याच्यावर आपल्याला चिंतन आता सुरू करायचं आहे.
हे करण्यापूर्वी याची उपासना नेमकी कशी करावी, याचा पाठ, याचं पठण, याचं पारायण कसं करावं, याबद्दलचे काही प्रचलित निर्देश, काही प्रचलित धारणांचा आपण विचार करू. हे जसं स्तोत्र म्हणून प्रचलित आहे, तशीच ती नाममाला म्हणूनही प्रचलित आहे. त्याला आपण नामावली ह्या स्वरूपात ओळखतो. स्तोत्र रूपामध्ये एकापुढे एक प्रथमा विभक्तीमध्ये ती भगवंताची नावं ही अनुष्टुप छंदामध्ये ग्रथित केलेली असतात. मात्र जेव्हा या स्तोत्राची नामावली केली जाते तेव्हा एक एक नाम वेगळं काढून ओंकार किंवा श्रीकार पूर्वक, म्हणजे त्या नावाच्या सुरुवातीला ओंकार किंवा श्रीकार योजून त्या नामाची चतुर्थी विभक्ती तिथे जोडली जाते. म्हणजे जसं विष्णू हे नाव आहे तर स्तोत्रामध्ये विष्णू एवढाच त्याचा निर्देश मिळेल, पण त्याच्या नामावलीमध्ये त्याचा ओम विष्णवे नमः किंवा श्री विष्णवे नमः असा निर्देश केलेला आढळेल. चतुर्थ्यंत नाम हे तिथं जोडलं जाईल, दाखवलं जाईल आणि त्याच्या पुढे नमः हे अव्यय योजलं जाईल. थोडक्यात एक स्वतंत्र मंत्र म्हणून हे नाम आपल्याला तिथे पाहता येईल. आपसुकच जेव्हा या नामावलीचं एक पारायण, एक पाठ आपण पूर्ण करतोय तेव्हा त्या भगवंताच्या नारायणाच्या 1000 मंत्रांचा जप केल्याचं पुण्य, म्हणजे सहस्र जपाचं पुण्य आपल्या पदरी पडणार आहे. म्हणजे केवळ स्तोत्र म्हणून नव्हे तर 1000 मण्यांची जणू काही माला असावी. मंत्र हे अनेक प्रकारचे आहेत, त्यामध्ये माला मंत्र अशी एक संकल्पना येते, ज्याच्यामध्ये त्या आराध्य इष्टदेवतेच्या रूपाची समग्र अंश, कला, विकला या सगळ्यांचा अंतर्भाव, बीजांचा अंतर्भाव केलेला असतो, तो माला मंत्र आहे. तसं भगवान विष्णूंचा हा माला मंत्र किंवा मंत्रमाला म्हणजे हे सहस्रनाम आहे. आता जेव्हा जप म्हणून ह्या स्तोत्राचं पठण पारायण केलं जातंय तेव्हा तत्पूर्वी काही मंत्रशास्त्रीय संकेत पाळले जातात. जसं कोणत्याही देवतेचा मंत्र जपण्यापूर्वी, त्याचं ध्यान करण्यापूर्वी न्यास सांगितलेले आहेत, तसे या स्तोत्राचेही न्यास आहेत. न्यास ही कल्पना अशी आहे की जे आपलं आराध्य दैवत आहे त्या आराध्य देवतेची विविध नाम किंवा रूप, ही नामरूप आपल्या अंग प्रत्यंगावर प्रतिष्ठापित करून, म्हणजे षडंग न्यासामध्ये मग हृदय, मस्तक, शिखा, नेत्रत्रय, कवच, दिग्बंधन या 6 गोष्टींमध्ये भगवंताच्या त्या नामाचा उच्चार करून विशिष्ट बीज मंत्र योजून आपलं एक सुरक्षा कवच निर्माण केलं जातं. आपल्या भोवती त्या भगवंताची वेगवेगळी नाम आणि रूप सुरक्षा कवचाच्या रूपात प्रतिष्ठित आहेत अशी भावना त्या न्यासाद्वारे केली जाते. करन्यासामध्ये आपली 5 बोटं, प्रत्येक बोटाठाई करतल, म्हणजे ज्याला आपण करमध्य आणि कराचा पार्श्वभाग म्हणू, तळ हात आणि मळ हात, त्या ठाई भगवंताची नामरूप कल्पून तिथेही ते सुरक्षा कवच स्थापित केलं जातं. असा न्यास, ज्याला हृदयादी षडंगन्यास आणि करन्यास म्हटलं जातं, असं न्यास विधान पूर्ण करून मगच या स्तोत्राचा जप किंवा पारायण केलं जातं. म्हणजे एक प्रकारे जप करताना पाळायची जी नियमावली आहे, जे विधिनिषेध सांगितलेले आहेत, त्या सगळ्यांचं काटेकोर पालन या सहस्रनाम जपाच्या परंपरेमध्येही होताना आपल्याला लक्षात येतं. आता त्यानंतर एक महत्वाचा भाग इथे सांगितलेला आहे, तो म्हणजे रुद्रशाप विमोचन. हे काय हे देखील आपल्याला थोडं लक्षात घ्यावं लागेल. शाप हा शब्द आपण ऐकला की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं कुठल्या तरी
प्राचीन काळातल्या महर्षींनी एखाद्या राजाला, अप्सरेला, एखाद्या व्यक्तीला दिलेला शाप आणि त्या शापामुळे त्या व्यक्तीची होणारी दुर्दशा. मात्र उपासना शास्त्रामध्ये, साधन विद्येमध्ये हे शाप काही वेगळ्या स्वरूपाचे असतात. शाप या शब्दाचा अर्थ केवळ एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं यासाठी उच्चारलेली वाणी एवढाच या शब्दाचा अर्थ मर्यादित नाही. तर शाप या शब्दाचा एक अर्थ शपथ किंवा घातलेला योजलेला पण असा देखील या शाप शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये प्रचलित आहे. हाच अर्थ गृहीत धरून उपासनेमध्ये वेगवेगळे शाप हे मंत्र स्तोत्रांना कल्पिलेले आहेत. याच धारणेला अनुसरून संध्येमध्ये गायत्री मंत्राला देखील ही शापकल्पना सांगितलेली आहे. गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी गायत्री शाप विमोचन नावाचा विधी काही शास्त्रात, काही ग्रंथात सांगितलेला आहे. म्हणजे काय तर गायत्री मंत्र त्याची उपयुक्तता इतकी अधिक आहे, तो मंत्र इतका प्रभावी आहे की त्याच्या जपाने, त्याच्या केवळ स्मरणाने, त्याच्या पारायणाने अनेक पापांचा, दोषांचा निरास होत असतो. मग असं असताना जर अनधिकार्याने ह्या गायत्री मंत्राचा जप केला आणि वाटेल ते पाप करावं आणि गायत्री मंत्राचा जप करून ते पाप धुवून टाकावं असा क्रम सुरू झाला तर एक दुष्टचक्र, एक विपरीत संदेश हा जातो. त्यामुळे अनधिकार्याला, अपात्र व्यक्तीला, अयोग्य व्यक्तीला या स्तोत्रमंत्रांचा उपयोग होऊ नये, त्यांना यांचं फळ मिळू नये यासाठी काही ऋषी, महर्षी किंवा देवता या स्तोत्रमंत्राला एक लक्ष्मण रेषा आखून ठेवतात. एक मर्यादा, एक अट तिथे घालून ठेवतात. ही अट, ही मर्यादा किंवा घातलेली शपथ म्हणजे शाप आहे. मग गायत्री मंत्राच्या बाबतीत प्रत्यक्ष महर्षी वसिष्ठ, विश्वामित्र, वरुण यांचे शाप आहेत, यांच्या शपथा आहेत. तशा विष्णू सहस्रनामाच्या बाबतीत रुद्रशाप ही कल्पना अगस्त्य संहितेमध्ये सांगितलेली आहे. भगवान शिव किंवा रुद्र हे मंत्रशास्त्राचे, आगमशास्त्राचे आदी प्रवर्तक मानले जातात. त्यामुळे या आगमग्रंथामध्ये किंवा मंत्रांमध्ये असणारं सामर्थ्य सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी अनेक स्तोत्रमंत्रांना असे शाप म्हणजे मर्यादा, शपथा घालून ठेवलेले आहेत. त्यापैकीच एक शपथ, एक मर्यादा म्हणजे हा विष्णू सहस्रनामापूर्वी केला गेलेला रुद्रशापाचा प्रसंग आहे. हा रुद्रशाप विमोचन विधी करण्यासाठी अगस्त्य संहितेमध्ये एक ऱ्हम या बीजाक्षराच्या विविध मुळाक्षरांचा मिळून मंत्र तिथे सांगितलेला आहे. जेवढ्या पटीमध्ये आपल्याला या विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असेल तितक्या पटीमध्ये म्हणजे दशवारम शतवारम वा जपवा असं विधान तिथे आढळतं. म्हणजे जर आपल्याला 12 वेळा जप करायचा असेल, विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असेल तर 10 वेळा, जर सहस्र पटीत किंवा शतपटीन करायचं असेल तर किमान 108 वेळा या रुद्रशाप विमोचन विधीमध्ये सांगितलेल्या बीजाक्षर सहित मंत्राचा जप आवश्यक मानलेला आहे. अर्थात हे मंत्र गुरुगम्य आहेत, ते प्रत्यक्ष एखाद्या जाणकार गुरुकडून घेणं योग्य आहे. त्यामुळे अशा प्रकाशात उघड समाज माध्यमातून या मंत्रांचा उच्चार होणं योग्य नसल्यामुळे त्याचा उच्चार मी इथे टाळतोय. मात्र अधिकारी, जाणकार व्यक्तींकडून हा मंत्र घेऊन ज्यांना विष्णू सहस्रनामाची उपासना करायची आहे त्यांनी या मंत्राचा जप अवश्य करावा. त्यामागची धारणा ही लक्षात घ्यावी की रुद्रांनी या स्तोत्राचा दुरुपयोग अनधिकारी व्यक्तींनी, अपात्र व्यक्तींनी करू नये यासाठी एक शपथ, एक मर्यादा रेषा ही या मंत्र जपाच्या माध्यमातून खालून दिलेली आहे.
हा मंत्र अधिकारी गुरुकडून जेव्हा प्राप्त होईल, त्या अधिकारी गुरुला एक मर्यादा घातलेली आहे, जी आपल्या सगळ्यांना गणेश अथर्व शीर्षामध्ये ऐकून माहितीची आहे. अशिष्याय न देयम. जो विनम्र नाही, जो सदाचरणाने संपन्न नाही, अशा व्यक्तीला असे मंत्र द्यायचे नाहीयेत. म्हणजे कोणाला तो मंत्र, रुद्रशाप विमोचनाचा मंत्र द्यायचा आहे, त्याची एक अर्हता, त्याची पात्रता, थोडक्यात एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा तिथे नोंदवून ठेवलेला आहे. म्हणजे जो सदाचार संपन्न, सद्विचार संपन्न असेल आणि जो विनम्र असेल, जो भगवान विष्णूंच्या ठाई ज्याची भक्ती, ज्याची बुद्धी जळलेली असेल, शरणागत झालेला असेल, त्यालाच या शाप विमोचन मंत्राचा उपदेश करायचा आहे. आणि असा हा शाप विमोचन मंत्र गुरुमुखातून जाणून त्याचा जप केल्यानंतर जो कोणी विष्णू सहस्रनामाचं पठण पारायण करील, त्याला जी फलश्रुतीमध्ये सांगितलेली आहेत, त्यांचा यथायोग्य लाभ निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे हे सगळे ज्याला उपांग म्हणता येतील, सप्तशतीच्या जपामध्येही उपांग सांगितलेली आहेत. जसं कवच, अर्गला, कीलक आणि नंतर प्राधानिक, वैकृतिक आणि मूर्ती ही 3 रहस्य, अशी षडंग जशी सप्तशतीला सांगितली आहेत, तसं विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या अनुष्ठानामध्ये, पारायणामध्ये या रुद्रशाप विमोचन विधी, न्यास या सगळ्यांचा अंतर्भाव झालेला आहे. या सगळ्यांचं अनुष्ठान पूर्ण झालं की मुख्य स्तोत्राला प्रारंभ करायचा आहे. आता या स्तोत्राची पार्श्वभूमी काय आहे ती आपण लक्षात घेऊया. प्रसंग असा आहे की महाभारत युद्ध पूर्ण झालंय. अनन्वित योद्धे हे या युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झालेले आहेत. जीवितहानी, वैयक्तिक हानी अपरिमित झालेली आहे. आणि अशा वेळी हा युधिष्ठिर विजयी झालाय खरा, त्याचं राज्यारोहण झालंय खरं, मात्र आत त्याला एक शल्य आहे. आपल्याच आप्तस्वकीयांना, आपल्याच गणगोतांना या युद्धात आपण संपवलंय, हे ते शल्य आहे. आणि त्या शल्यामुळे त्याला मनःशांती लाभत नाही. त्यामुळे युधिष्ठिर हा काहीसा व्यथित आहे. मग या व्यथित झालेल्या युधिष्ठिराला मनःशांती लाभावी, त्याचं चित्त थाऱ्यावर यावं, यासाठी भगवान श्रीकृष्णांनी भीष्मांकडे त्याला नेलेलं आहे. आपल्या सगळ्यांना हे माहितीच असेल की यद्यपि पितामह भीष्म हे युद्धाच्या 10व्या दिवशी अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन त्या शरशय्येवर पडले, पण त्यावेळी उत्तरायण नसल्यामुळे उत्तरायणाची वाट पाहत हा इच्छामरणी महात्मा त्या शरशय्येवर पडून राहिला. अख्खं युद्ध पूर्ण झालं तरीही हा महात्मा उत्तरायणाची वाट पाहत त्याच कुरुक्षेत्राच्या पुण्यपावन भूमीवर तसाच पडून होता. राज्यारोहणानंतर जेव्हा सगळे पांडव भगवान श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली या युद्धभूमीवर आले आणि भीष्मांच्या समोर जाऊन उभे राहिले, तेव्हा सगळ्यांनी नमस्कार केला. भीष्मांनी त्यांना आशीर्वाद दिले. मात्र या सगळ्या प्रसंगानंतर भगवान श्रीकृष्णांनी भीष्मांना एक आज्ञा केली. खरं तर भगवान श्रीकृष्ण जे पूर्ण पुरुषोत्तम परमात्मा आहेत, ते आत्तापर्यंत भीष्मांपेक्षा वयाने लहान असल्यामुळे त्यांच्याशी अदबीनं वागतायत. त्यांनी दिलेल्या आज्ञांचं पालन करतायत. पण आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भूमिकेमध्ये शिरून त्या भीष्मांना आदेश देत आहेत, आज्ञा देत आहेत. ती आज्ञा अशी आहे की हे भीष्मा, तू जसा अस्त्रविद्येचा एकमात्र निधान ठेवा होतास, तसाच
तू विविध ज्ञान विद्या शाखांचाही एकमात्र निधान होतास. खाण आहेस तू, म्हणजे ज्याला आपण चालती बोलती खाण असं म्हणूया, असे भीष्म होते. पितामह भीष्मानी अनेक आचार्य गुरूंकडून विविध विद्यांचं ज्ञान हे अर्जित केलेलं होतं. प्रत्यक्ष भगवान परशुरामांकडून त्यांनी धनुर्वेद प्राप्त केला होता, तर बृहस्पती असतील, शुक्र असतील यांच्याकडून त्यांनी राजनीतीचे धडे गिरवलेले होते. त्यामुळे हे सगळं जे ज्ञान जे भीष्मानी अशा लोकोत्तर आचार्यांकडून प्राप्त केलं होतं, ते ज्ञान आता भीष्मांबरोबर संपतंय की काय अशी परिस्थिती ओढवलेली होती. कारण भीष्मांनंतर असा कोणी अलौकिक पुरुष जन्मालाच आला नव्हता ज्याने इतक्या अनेक विविध आचार्यांकडून हे ज्ञान अर्जित केलेलं असेल. राजनीती किंवा धर्मशास्त्र याच्या बाबतीत विदुर आणि उद्धव हे दोन महात्मे असे होते ज्यांनी ज्ञान अर्जित केलं होतं. मात्र क्षात्रविद्या, युद्धविद्या यांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं नव्हतं. अनेक ऋषी महर्षी होते जे धर्मशास्त्रामध्ये किंवा मोक्षशास्त्रामध्ये, अध्यात्मशास्त्रामध्ये प्रवीण होते, मात्र त्यांनी राजनीती तितकीशी अभ्यासली नव्हती. त्यामुळे ज्ञानशाखांची विद्यांची समग्रता जी भीष्मांच्या ठाई नांदत होती, ती अपवादानेच अन्य कोणा महात्म्यामध्ये, पुरुषामध्ये, तात्कालीन समाजामध्ये दिसत होती. त्यामुळे भीष्म आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या कुरुकुलाचे एक फार मोठे ॲसेट होते, एक फार मोठी धरोहर, एक फार मोठा वारसा त्यांच्याकडे सामावलेला होता, साठवलेला होता. आणि हा वारसा अर्थातच त्या विशाल ज्ञानाचा होता. हा ज्ञानसाठा भीष्मांबरोबर संपतोय की काय अशी परिस्थिती जेव्हा आली, तेव्हा भगवान कृष्णाने भीष्मांना आज्ञा केली की हे सगळं ज्ञान तू जाता जाता युधिष्ठिराकडे दे. ज्ञान जिथपर्यंत सुपात्र व्यक्तीला दिलं जात नाही, तो वारसा जिथपर्यंत पुढे अग्रक्रमाने प्रेषित केला जात नाही, पाठवला जात नाही, दिला जात नाही, तिथपर्यंत त्या विद्येचं खरं मूल्य टिकत नाही. योग्य शिष्याअभावी अनेक ज्ञानशाखा, विद्याशाखा या नष्ट झालेल्या आहेत, हे आज आपणही अनुभवतो आहोत. त्यामुळे ही विद्या, ज्ञान नष्ट होण्याची परिस्थिती ओढवू नये, समाज या सगळ्या ज्ञानाला पारखा होऊ नये, यासाठी भगवान कृष्णाने भीष्मांना आज्ञा दिली, हे सगळं ज्ञान युधिष्ठिराला दे. आणि त्या भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भीष्मांनी ते सगळं ज्ञान क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्यात या युधिष्ठिराला कथन केलं. मग हा सगळा जो प्रसंग आहे, हा जो ज्ञानोपदेश आहे, तो महाभारताच्या शांती आणि अनुशासन या क्रमाने 12व्या आणि 13व्या पर्वामध्ये सांगितलेला आहे. मग यामध्ये राजधर्म असेल, मोक्षधर्म असेल, दानधर्म असेल, असे अनेक विषय भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितले. शांती पर्वामध्ये येणारा मोक्षधर्म विचार, मग मोक्षप्राप्तीसाठी वेगवेगळी दर्शनं, तत्वज्ञान यांचाही परिचय भीष्मांनी युधिष्ठिराला करून दिला. सरते शेवटी हे सगळं तत्वज्ञान, हे सगळं व्यवहारज्ञान घेतलं खरं, मात्र जर अंतिम सत्य गाठायचं असेल, अंतिम ध्येय निःश्रेयस प्राप्त करायचं असेल, तर असा काही सुटसुटीत मार्ग आहे का, अशी विचारणा हा युधिष्ठिर भीष्मांना करतोय. गंमत अशी आहे की त्या शरशल्यामुळे भीष्म विद्ध झालेले आहेत. त्या जखमांमुळे शरीरामध्ये शोष पडतोय, शरीर वाळत चाललंय, दाह होतोय जखमांमुळे. आणि अशा वेळी भीष्म भगवान कृष्णांना प्रार्थना करतायत, अरे कृष्णा, तुझी आज्ञा झाली आहे खरी, मात्र कंठशोष होतोय, दिग्दाह होतोय,
माझं चित्त थाऱ्यावर नाही, कसा बरं मी हा उपदेश करू? तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतायत, तू काळजी करू नकोस, तू ज्ञानोपदेशाला सुरुवात कर, तुझी सगळी शल्य, तुझा सगळा शोक शोष हा मी दूर करेन. आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने हे सगळं शारीरिक दुःख भीष्मांचं दूर झालं. या सगळ्या शारीरिक पीडा दूर झाल्या आणि भीष्म हा उपदेश युधिष्ठिराला करायला लागले. आणि होता होता हा एक प्रश्न युधिष्ठिर भीष्मांना विचारतोय. प्रश्न असा आहे, खरं तर या एका अध्यायामध्ये अनेक प्रश्न युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारले. या प्रसंगापूर्वी असं काही जाप्य स्तोत्र आहे का की ज्याचा जप सायंकाळी आणि प्रातःकाळी केल्यावर पापातून निवृत्ती होऊ शकते? असा प्रश्न युधिष्ठिराने केलेला होता. आणि त्या उत्तरादाखल भीष्मांनी भारत सावित्री नावाच्या स्तोत्राचा उपदेश युधिष्ठिराला केला. ते भारत सावित्री स्तोत्र, तो अध्याय या विष्णू सहस्रनामापूर्वी या महाभारताच्या अनुशासन पर्वामधल्या दानधर्म पर्वात आलेला आहे. त्यापुढे हा युधिष्ठिर भीष्मांना प्रश्न विचारतोय. कोणते होते हे प्रश्न? हे प्रश्न म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्राची प्रस्तावना म्हणता येईल. प्रश्न असे आहेत, किमेकम दैवतम लोके. सुरुवात कुठे होतीये तर वैशंपायन उवाच. वैशंपायन आणि या पांडवांच्या पुढच्या पिढीतला, खरं तर 2 पिढ्या सोडून जन्माला आलेला जन्मेजय, पांडवामधला जो मध्यम पांडव अर्जुन, त्या पांडव अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, जो महाभारतामध्ये कामी आला. त्या अभिमन्यूच्या मृत्यूपूर्वी त्याने आपल्या पत्नीच्या ठाई गर्भाधान केलेलं होतं. त्या उत्तरेच्या गर्भातून जन्माला आलेला राजा परीक्षित आणि त्या परीक्षिताचा पुत्र जन्मेजय. या जन्मेजयाच्या यज्ञामध्ये वैशंपायन, जे महर्षी वेदव्यासांचे पट्टशिष्य होते, महर्षी वेदव्यासांचे एकूण 6 पट्टशिष्य मानले जातात. त्याच्यामध्ये पहिलं वैशंपायन, सुमंतू आणि जैमिनी हे 4 महर्षी, आत्मज म्हणजे साक्षात वेदव्यासांच्याच आत्म्यापासून जो जन्माला आला आणि किंबहुना वेदव्यासांपेक्षाही अध्यात्म विद्येमध्ये अधिकार ज्यांना होता, वैराग्य विवेक यामध्ये जो उजवा होता, तो शुकाचार्य, शुक महामुनी, व्यासांचाच शिष्य. आणि रोमहर्षण सुत हा 6वा शिष्य. असे 6 शिष्य वेदव्यासांचे होते. त्यापैकी महाभारत कथा, जय नावाचा इतिहास, हा व्यासानी वैशंपायनांना प्रेमाने दिला. तो प्रसंग, ती कथा वैशंपायन जन्मेजयाला ऐकवते. श्रुत्वा धर्मान अशेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शांतनवम पुनरेवाभ्यभाषत. सगळे मोक्षधर्म, राजधर्म, दानधर्म ऐकून झाल्यावर अशेषेण काही शिल्लक राहिलं नाही, सगळं ऐकून घेतलं. आता हा युधिष्ठिर शांतनव म्हणजे शंतनूचा पुत्र असणाऱ्या भीष्मांना विचारतोय. पुनरेव अभ्यभाषत म्हणता झाला, विचारता झाला. काय म्हणाला वैशंपायन, हा प्रसंग जन्मेजयाला सांगतायत. त्यामुळे हा पहिला श्लोक हा वैशंपायन उवाच, वैशंपायनांचे उद्गार आहेत. आता पुढे युधिष्ठिर काय विचारतोय ते सांगतायत, म्हणून येतोय युधिष्ठिर उवाच. युधिष्ठिर म्हणाला, किमेकम दैवतम लोके किं वाप्येकम परायणम स्तुवन्तः कं कमर्षन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभम को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जंतुर जन्म संसार बंधना. असे प्रश्न या युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारले. प्रश्नांचा आशय लक्षात घेऊया. युधिष्ठिर विचारतोय, किम एकम दैवतम लोके. या लोकांमध्ये मग लोक कुठले कुठले, तर 3 किंवा 7 लोक सांगितलेले आहेत.
भूः भुवः स्वः हे त्रैलोक्य किंवा भूर्भुवः स्वः महः जनः तपः सत्यम हे ऊर्ध्वलोक, तल अतल वितल तलातल रसातल महातल पाताल हे अधोलोक, असे सगळे लोक 14 भुवन मिळून ह्या सगळ्या भुवनामध्ये लोकामध्ये असं कुठलं तरी मला एक दैवत सांगा. किमेकम दैवतम लोके किं वाप्येकम परायणम, किंवा या सगळ्या लोकांची जीवांची अंतिम गती म्हणून जो ओळखला जातो असा कोणी एक देव. परायण या शब्दाचा अर्थ परम अयनम, अयन म्हणजे मार्ग, जो या सगळ्या जीवांचा लोकांचा अंतिम मार्ग आहे, अंतिम ध्येय आहे. ज्याला एक फार सुंदर उर्दूतला शब्द आहे मंजिल, गंतव्य, डेस्टिनेशन. जिथे जायचंय त्याला अयन म्हटलेलं आहे आणि ज्या मार्गाने चाललाय त्या मार्गालाही अयन असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे किं वापि एकम परायणम असा प्रश्न जेव्हा युधिष्ठिर विचारतोय तेव्हा असा एकच मार्ग आणि असं एकच गंतव्य असेल तर मला सांगा, ज्या मार्गाने गेल्या असता, ज्या गंतव्यावर पोचलं असता या सगळ्या लोकांमध्ये मी कृतार्थ होऊन जाईन, जन्माला आल्याचं सार्थक होईल ज्या देवतेचा साक्षात्कार करून घेतल्यावर. असं दैवत काही एक असेल तर मला सांगा. किमेकम दैवतम लोके किं वापि एकम परायणम. आता ते काय करायचंय? स्तुवन्तः कम कम अर्चन्तः. कोणाची स्तुती केली असता किंवा कोणाची पूजा अर्चना केली असता प्राप्नुयुः मानवाः शुभम, मानवाला शुभाची म्हणजेच कल्याणाची, मांगल्याची प्राप्ती होईल. असं कोणतं दैवत आहे, असं कोणतं एक गंतव्य स्थान आहे की ज्याची उपासना केली, ज्याची स्तुती केली, ज्याची पूजा केली की मानवाला मांगल्य, पावित्र्य, शुभता याची प्राप्ती होईल. त्याच्यासाठी जे मंगल असेल ते प्राप्त होईल. ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आपल्याला आपलं भलं, आपलं शुभ कशात आहे हे कळत नसतं. माणसाच्या ठाई असणारी अविद्या, अज्ञान, त्यामुळे त्या माणसाला आपलं खरं भलं कशात आहे हे कळत नाही. त्यामुळे या अज्ञानाने ग्रस्त असणाऱ्या जीवाला भले कळू नये, भले माहीत असू नये, पण तरीही असं काही दैवत, असं कोणी दैवत आहे का ज्याची उपासना केली की नकळतही त्या कल्याणाच्या मार्गावर हा जीव मार्गक्रमणा करू शकेल, जाऊ शकेल, त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर असं काही दैवत, अशा कुठल्या उपास्याची काही युक्ती शास्त्रामध्ये सांगितलेली असेल तर ती मला सांगा, असं युधिष्ठिर भीष्मांना विचारतो. किमेकम दैवतम लोके किं वापि एकम परायणम स्तुवन्तः कम कम अर्चन्तः प्राप्नुयुः मानवा शुभम. को धर्म सर्वधर्माणाम. या सगळ्यामध्ये आता धर्म जिज्ञासाही आहे. खरं तर सगळ्या महाभारताचं वर्म काय आहे, मर्म काय आहे, तर ते धर्मात आहे. महाभारताचं सार गीता आम्ही मानतो. 18 पर्वांचं सार 18 अध्यायी गीतेमध्ये सामावलेलं आहे. आणि या गीतेचं सार कशामध्ये सामावलेलं असेल तर ते धर्म या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. गमतीचा मुद्दा आहे बघा, आपण इतके वर्ष गीतेचा पाठ पारायण करत आलेलो असतो, मात्र एका धर्म शब्दात अख्खी गीता सामावलेली आहे. हे आपण कधी लक्षात घेतलं का? बघा, गीतेचा प्रारंभ ज्या श्लोकापासून होतो, धृतराष्ट्र उवाच असा पहिला श्लोक आहे. धृतराष्ट्र म्हणाला, तो पहिला श्लोक, त्यातला पहिला शब्द काय आहे तर शब्द आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. अरे संजया,
त्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये एकत्र येऊन माझे म्हणजे हे सगळे धार्तराष्ट्र आणि पंडूचे पुत्र जे पांडव त्यांनी काय बरं केलं, ते काय करते झाले, असा प्रश्न हा धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. मात्र या प्रश्नामधला पहिला शब्द अर्थात गीतेतला पहिला शब्द आहे धर्म. त्या शब्दातलं पहिलं अक्षर आहे ध. आणि गीतेचा शेवट कुठे आहे तर तो जो धर झालाय त्याचा शेवट संजयाने केलेल्या उपसंहारात आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर म म्हणजे धर पासून सुरू झालेला हा गीता भाग म वर येऊन संपतो. म्हणजे पुन्हा धर म हा एक शब्द गीतेचा आदी वर्ण आणि अंतिम वर्ण जोडून तयार होतो. म्हणजे गीतेचं सार या धर्मात आहे. त्या अर्जुनाला धर्म्य काय आहे, धर्म म्हणजे काय आहे याचं ज्ञान गीतेच्या माध्यमातून भगवंताने दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्या फसाद की जड, सगळं हे जे काही चरवित चरवण चाललंय त्याचं बीज, त्याचं मूळ कशात आहे हे पाहायचं झालं तर धर्म या संकल्पनेमध्ये ते बीज आहे. अख्खं महाभारतच काय, अख्खं रामायण देखील या धर्म या संकल्पनेभोवती पिंगा घालत आहे. त्यामुळे त्या धर्माविषयीची जिज्ञासा हा युधिष्ठिर भीष्मांना विचारतोय. आतापर्यंत धर्माची अनेक रूप, अनेक पैलू, अनेक आयाम पाहिले. मग दानधर्म आहे, मोक्ष धर्म आहे, तो राजधर्म आहे, मानव धर्म, अमुक धर्म, तमुक धर्म, सगळे धर्म पाहिले. मात्र ह्या सगळ्या धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म कुठला आहे, उत्कृष्ट धर्म कोणता आहे? को धर्म सर्व धर्माणाम भवतः परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. पुढचा प्रश्न आहे आपल्या मतानुसार भीष्मांना विचारतो. भवतः परमो मतः, तुमच्या मते तुम्हाला असा कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्कृष्ट आहे असं वाटतं ते मला तुम्ही सांगा. उत्कृष्ट धर्माचं स्वरूप सांगा. को धर्म सर्व धर्माणाम भवतः परमो मतः, परम धर्म काय आहे ते मला सांगा. किम जपन मुच्यते जंतुहू, आणि पुढचा प्रश्न आहे कशाचा बरं जप करत असता जंतू म्हणजे जीव. जंतू असा शब्द वापरलाय संस्कृत वाङ्मयामध्ये. जंतू हा जीव याला समानार्थी आहे. मात्र जंतू या शब्दामध्ये एक अर्थध्वनी आहे, एक असा ध्वन्यर्थ आहे त्याचा जर आपण विचार केला तर एक क्षुद्र अस्तित्व. जंतू यामध्ये अगदी कसपटासारखा छोटासा इवलासा या अख्ख्या विश्वाचा, समष्टीचा, ब्रह्मांडाचा जर आपण विचार केला तर मनुष्य हा जीव अक्षरशः एका कृमी इतका, कीटका इतका आहे, जंतू इतका आहे. त्यामुळे हा एखाद्या जंतूसारखा जीव एवढा अगदी अणुप्राय म्हणता येईल असा हा जीव कशाचा जप करून जन्म संसार, जन्म मरणाच्या संसाराच्या बंधनातून मुक्त होऊ शकेल, मोकळीक मिळवू शकेल. किम जपन, कशाचा जप करत असता. वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण आहे. जपन, जप करत असताना, जपत जपत मुच्यते, तो जप करत असताना मोक्ष होतोय. इथे आठवण होते ती सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उद्गारांची. महाराजांनी एका ठिकाणी असं म्हणून ठेवलंय आपल्या प्रवचनामध्ये की माणसाची या जीवनातली सगळ्यात शेवटची सुटणारी गोष्ट काय हवी तर ते नाम हवं. त्याचं बीज आपल्याला इथे मिळेल. किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात, कशाचं जप करता करता या जन्म मरणाच्या बंधनातून हा जंतू, हा जीव, हा जीवात्मा मुच्यते, मोकळा होऊन जाईल, मुक्तीला प्राप्त करेल. म्हणजे
मुक्तीचा क्षण आला तरी याचा जप सुरू असणं हे अपेक्षित आहे. जप कुठपर्यंत करायला हवा असा प्रश्न अनेक साधक विचारत असतात. कुठपर्यंत आम्ही नामस्मरण करावं, कधीपर्यंत जप करावा? जिथपर्यंत मी जप करतोय, ज्याचा जप करतोय ते द्वैत जाणवतंय, जिथपर्यंत जप करणारा, जो केला जातोय तो जप आणि ज्याचा जप केला जातोय तो जाप्य, तो ध्येय, परमात्मा तिघही एकाकार एक रस होऊन जात नाहीत, तिथपर्यंत तो जप करायचा आहे. आणि किंबहुना ही ऐकात्म्य स्थिती, अद्वयाची स्थिती आली तरी जप सोडायचा नाहीये. म्हणून किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. कशाचा जप करत करत मोक्ष प्राप्त करायचा आहे? जीवन मुक्ती ही या जपातून साध्य करून घ्यायची. हा ध्वन्यर्थ आहे या प्रश्नामागचा. असे प्रश्न युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारले. त्यावर भीष्मांनी जी उत्तरं दिली आहेत ती महत्वाची आहेत. भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. जगत्प्रभुं, या सगळ्या जगाचा जो प्रभू आहे. प्रभू हा शब्द दोन अर्थी आहे. एक प्रभव हा यस्मात, या सगळ्या जगाचा प्रभव म्हणजे प्रादुर्भाव, उत्पत्ती ज्याच्यापासून होते तो जगत्प्रभू आहे. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये जे सूत्र सांगितलंय, जन्माद्यस्य यतः, या जगाचे जन्मादी विकार ज्याच्यापासून संभवतात, होतात, तो परमात्मा. त्यामुळे त्याला जगत्प्रभू असं विशेषण वापरते. आणि प्रभूचा दुसरा अर्थ प्रभवती, म्हणजे जो स्वामित्व गाजवतो, सगळ्यांवर सत्ता गाजवतो, तो प्रभू आहे, स्वामी आहे. त्यामुळे या जगाचा नियंता, पालनहार, करता, धरता, हरता, स्वामी असा जगत्प्रभुं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं, देवांचा देव. देवदेव म्हणजे सगळे देव ज्याचे आज्ञाधारक आहेत. सगळे देव म्हणून ज्या कोणी विशिष्ट सत्ता आहेत त्या सगळ्या ज्याच्या ठाई, ज्याच्या समोर जाऊन माथा झुकवतात. आपण कायम श्लोक म्हणतो, सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. आपण जे नमस्कार, ज्या स्तुती त्या देवतांसाठी अर्पित करतो, त्या स्तुती, ते सगळे नमस्कार हे त्या देवांकडे राहत नाहीत, तर ते त्या शेवटी परमात्म स्वरूप केशवाला, नारायणाला जाऊन मिळतात. म्हणून त्याला देवदेव असं म्हटलेलं आहे. देवदेवम अनंतम, जो अनंत आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा अंत नाही, आदी नाही म्हणून अंत नाही, जो अनादी अनंत आहे, अजन्म आहे आणि अमृत रूप आहे, तो अनंत. आणि पुढचं विशेषण महत्वाचं आहे, पुरुषोत्तमम. आपल्या या मासाचं औचित्य इथे आहे. या मासाचं नावच पुरुषोत्तम मास आहे. आणि त्या पुरुषोत्तम मासामध्ये या पुरुषोत्तमाचं स्मरण, त्या पुरुषोत्तमाचं नाम संकीर्तन करणं हे अग्रक्रमाने धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या पुरुषोत्तमाची जी नामं आहेत, जगत्प्रभुं देवदेवमनंतं पुरुषोत्तमं स्तुवन् नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः. आता त्या पुरुषाने पुरुषोत्तमाची नामसाहस्री गायचे. आणि कसं? पुरुषः सततोत्थितः, उत्थित होऊन, उद्यत होऊन, उत्थान पावलं पाहिजे, म्हणजे जागं झालं पाहिजे, प्रबुद्ध झालं पाहिजे. हे उत्थान फार महत्वाचं आहे. उत्थान म्हणजे नेमकं काय हो? झोपेतून जागा होणं, उठून बसणं, तोंड धुणं, डोळे चोळत चोळत विष्णू सहस्रनाम म्हणणं का? तर आपल्याला जी मोहनिद्रा लागलेली आहे, आपण वेगवेगळ्या विकारांच्या गर्तेमध्ये इतके बेसावधपणे वावरतोय, जणू काही तिथे चिरकाळापासून आपण झोपलेलो आहोत. एका अज्ञानाच्या प्रगाढ निद्रेमध्ये आपण झोपी गेलेलो आहोत. तर या अज्ञानाच्या, अविद्येच्या झोपेतून जाग होऊन
त्या निद्रेला, त्या आळसाला, त्या किंकर्तव्य विमूढतेला दूर सारून, बाजूला सारून उठण्याची गरज आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात, तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व. उठ, जागा हो. किंवा स्वामी विवेकानंद कायम या कठोपनिषदातला एक मंत्र उद्धृत करायचे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत शुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. उत्तिष्ठत, उठा, जागे व्हा. उत्तिष्ठ भारत. विवेकानंद म्हणतात, अरे जागा हो, अवेकन, जागा हो, प्रयत्न कर आणि जे प्राप्त करायचंय ते प्राप्त करू. जिथपर्यंत ते ध्येय प्राप्त होत नाही तिथपर्यंत चालायचा प्रयत्न करायचा थांबू नकोस, असं विवेकानंद आपल्याला सांगतात. या सगळ्यांच्या उपदेशामध्ये जे उत्थान आहे, जे जाग होणं आहे, जे प्रबुद्ध होणं आहे, ते इथे भीष्म सांगतायत. माणसाने, त्या पुरुषाने नित्योत्थित होऊन, सततोत्थित होऊन, प्रयत्नपूर्वक, समर्थांनी एक त्याला शब्द वापरलाय, साक्षेपाने, कसोशीने, कोणत्याही प्रकारची बेसावधपणा, हलगर्जीपणा न बाळगता या नामसाहस्रीचं पठण, जप करायचं आहे. किम जपन्मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात, असं जेव्हा ते म्हणतायत तेव्हा त्या जपण्यायोग्य परमात्म्याचं नाम, त्याचं रूप भीष्म आपल्याला या मंत्रात सांगतायत. जगत्प्रभुं देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम. जगतप्रभू, जगाचं आदिस्थान असणाऱ्या, देवांचाही देव असणाऱ्या अनंत अशा पुरुषोत्तमाची सहस्रनाम जपत जपत, त्यांचं पुनरावलोकन, अभ्यास करीत करीत, किम जपन्मुच्यते, याला उत्तर काय, स्तुवन नाम सहस्रेण. या नामसाहस्रीचं पठण, स्तवन करीत. आता स्तुवन असा शब्द वापरला, स्तु धातू आहे, स्तवन करणे, स्तुती करणे, प्रशंसा करणे या अर्थी. आता ही प्रशंसा करण्यासाठी वेगळं काही बोलायची, काही सांगायची गरज नाही. या भगवंताची ही नामच जी आहेत तीच स्तुतिरूप आहेत, तीच स्तवन आहेत. भगवंत हा खरा तर अनाम आहे, नामातीत आहे, पण या नामातीत, रूपातीत असणाऱ्या परमात्म्याची ही जी नामं आहेत हीच त्याची सर्वोत्तम स्तुती आहे. तर अशी स्तुती या नामसाहस्रीद्वारे करीत कसा तो पुरुष सततोत्थित होऊन, प्रयत्नरत होऊन, साक्षेपाने त्या भगवंताचं स्मरण करील, चिंतन करील. तम एव च अर्चयन नित्यम, त्याचीच नित्य पूजा करील. भक्त्या पुरुषम अव्ययम. आता आधीच्या मंत्रामध्ये, श्लोकामध्ये त्याला पुरुषोत्तम म्हटलं, आता पुन्हा त्याला पुरुष म्हणतायत, पण त्या पुरुषाला पुढे अजून एक विशेषण जोडतायत, अव्यय पुरुष. तो पुरुषच आहे. आत्मा हा जीवात्मा आणि परमात्मा दोन्ही भूमिकांमध्ये शिरलेला आहे. तसा पुरुष हा अव्यय पुरुष, पुरुषोत्तम जसा आहे तसा व्यय पुरुष जीवात्मा देखील आहे. या जीवात्म्याला परमात्मा आपल्यासारखाच आहे, आपलाच एक विशाल असा मूळ रूपाचा भाग म्हणजे परमात्मा आहे. हे पटावं, हे कळावं, यासाठी पुरुष हा शब्द तिथे भीष्म वापरतात. पुरुषम अव्ययम, जो अव्यय पुरुष आहे. अव्यय असा शब्द वापरलाय. अव्यय हा शब्द येण्याचं कारण काय, तर जो कधी व्यय पावत नाही, नाश पावत नाही, ज्याच्या स्वरूपामध्ये कधी कमी अधिकपणा, कमी जास्तपणा येत नाही, जो आहे तसाच आहे, अविकारी आहे, अन्यून आहे, अव्यय आहे. कितीही नाम रूप बदलली तरी त्याच्या स्वरूपामध्ये कुठे कमतरता येत नाहीये, तिथे कमीपणा येत नाहीये. तो आपल्या महात्म्यापासून कधी उणा पुरा होत नाहीये.
पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलंय, एतावानस्य महिमा अतो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपाद अस्य अमृतम दिवी. या परमपुरुषाचा महिमाच इतका आहे की त्या महिम्याच्या केवळ 1/4 भागात, पाव भागाने हे सगळं विश्व बनलेलं आहे, व्याप्त झालेलं आहे. आणि त्याचा उर्वरित म्हणजे 75% भाग हा दिवी, तुमच्या जाणीवांच्या पैल पार अशा द्यूलोकामध्ये आहे. त्यामुळे त्याचं समग्र ज्ञान होणं शक्य नाहीये. त्याचा 1 पाव भाग, जेमतेम 1/4 तुम्हाला कळतोय. पण असं असून देखील त्या 1 पाद अवस्थेमध्येही तो कुठे कमी झालेला नाहीये, उणा झालेला नाही, म्हणून त्याला अव्यय म्हटलंय. तो परमात्मा, पुरुषोत्तम पुरुष, जीव या रूपात अवतरलाय, जीव दशेला आलाय, पण तरीही त्याचं महात्म्य कमी होत नाही, म्हणून तो अव्यय आहे. पुरुषम अव्ययम. ध्यायन, त्याचं ध्यान करत, स्तुवन, त्याची स्तुती करत, त्याचं स्तवन करत, नमस्यंश्च, जो नमस्य आहे, नमन करण्याजोगा आहे. इथे मला पु ल देशपांड्यांचा एक प्रसंग आठवतो. पु ल देशपांडे एका भाषणामध्ये असं म्हणाले होते की आजकाल असे पाय दुर्मिळ होत चाललेत की ज्या पायांवर आपलं डोकं टेकवावंसं वाटावं. आमच्या समाजातून हे नमस्य कमी होत चाललेत. वंदनीय पुरुषांचा तुटवडा दुष्काळ पडत चाललाय. वंद्य, वंदनीय हा शब्द इथे नमस्य या शब्दाने व्यक्त केलेला आहे. नमस्यंश्च, तो नमस्य आहे. एकमात्र वंदनीय कोण असेल? आपण नमन कोणाला करतोय? जिथे जिथे आपल्याला काही मोठेपणा, काहीतरी एक वैशिष्ट्य दिसतंय, काहीतरी एक अलौकिक अंश जाणवतोय, तिथे आपण हात जोडतो. तेथे कर माझे जुळती, कुठे? दिव्यत्वाची जेथ प्रचिती. जिथे आपल्याला काहीतरी दिव्यत्व जाणवतं तिथे आपण हात जोडतो. हाच आशय गीतेमध्ये भगवंतांनी सांगितला, यद्यत विभूतिमत्सत्वम श्रीमधुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवा. माझ्या तेजातून ते सगळं उत्पन्न झालंय. जिथे जिथे काहीतरी श्री, ऐश्वर्य, सत्ता, काहीतरी गुणविशेष जाणवतोय, ते ते माझं रूप आहे, माझ्या अंशातून त्याचा संभव झालेला आहे, हे तू निसंशय जाण, असं गीतेत भगवंत सांगतायत. सांगायचं तात्पर्य काय? नमस्य म्हणजे वंदनीय असं आपण ज्याला मानतो. आपण कोणालाही जेव्हा नमन करतो, वंद्य म्हणून नमन करतो, तेव्हा ते नमन खरं त्या व्यक्तीला नाहीये, त्या व्यक्तीच्या ठाई जे आत्मतत्व आहे, जे सत्व आहे, जे असं अविकारी तत्व आहे, ज्याच्यामुळे ती व्यक्ती त्या गुणविशेषाने, महात्म्याने, तेजाने संपन्न झालेली आहे. म्हणजे तो नमस्कार हा त्या तत्वाला आहे, त्या आकाराच्या पलीकडे असणाऱ्या सत्वाला आहे. ते सत्व, ते तत्व म्हणजे हा पुरुषोत्तम परमात्मा आहे. ध्यायन स्तुवन नमस्यंश यजमानस्तमेव च. नमस्यं च यजमानः म्हणजे त्याच्यासाठी यजन, यज्ञ विधान, त्याचं अनुष्ठान करत. तमेव च, जे जे काही करायचंय ते सगळं त्यासाठी करायचंय. बघा काय काय कृती सांगितल्या, ही सगळी उपासनेची प्रारूप आहेत वेगवेगळी. पहिल्यांदा सांगितलं अर्चयन, नित्यम अर्चना करा, पूजा करा. मग जशी पंचोपचार, षोडशोपचार, चतुष्षष्टी उपचार, जेवढ्या उपचारांनी शक्य आहे, अगदीच काही नाही तर किमान मानसोपचार पूजा करा. अर्चयन, तमेव चार्चयन नित्यम, भक्त्या. अर्चना, पूजा करायची आहे ती भक्तीने करायची. भक्ती महत्वाची आहे. ध्यान करायचंय, सतत त्याचा धोषा घ्यायचा आहे, त्याचीच स्तुती करायची. आमच्या वाणीला दुसऱ्या कोणाचीही स्तुती, तिचा संग होऊ नये. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, टिंबे स्वामी, त्यांनी आपल्या एका स्तोत्रामध्ये प्रार्थना करतानाच असं म्हटलंय, माझी ही जी वाणी आहे, माझी ही जिव्हा आहे, तिचं रक्षण व्हावं.
कसं रक्षण व्हावं, तर अन्य रसांचा आस्वाद आणि अन्य जीवांची स्तुती किंवा निंदा या दोषांपासून माझ्या जिव्हेचं, माझ्या वाणीचं रक्षण व्हावं. म्हणजे काय, तर आपण जी मनुष्यांची, अन्यांची स्तुती करतो ती कुठल्या तरी आमिषाने करतो, काहीतरी मिळवण्यासाठी करतो. पण आपल्याला स्तुती करायची ती एकमात्र त्या परमात्म्याची करायची. हे भान आवश्यक आहे. आपल्याला स्तव्य असा कोण असेल तर तो मात्र एक परमात्मा आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, येरा मानवाची कामा नये. त्या पांडुरंगाचं नाम घ्यावं, त्या परमात्म्याची कीर्ती, त्याचा गुणानुवाद, त्याचं गुणसंकीर्तन करावं. अन्य कोणाच्या स्तुतीने किंवा निंदेने आपली वाणी विटाळून घेऊ नये. त्यामुळे स्तुवन नमस्यंश्च, त्याचं ध्यान करावं, त्याची स्तुती करावी, त्याला नमन करावं आणि त्याच्यासाठीच यज्ञ कर्म करावं. जे जे काही समर्पणात्मक कर्म आहे तो यज्ञ आहे. ते सगळं समर्पण कशासाठी, कोणासाठी, तर त्या पुरुषोत्तम परमात्म्यासाठी. यजमानस्तमेवच अनादि निधनम विष्णू. तो कसा आहे, तर तो अनादि निधन आहे. त्याला ना आदी आहे ना त्याला निधन आहे. ज्याला आदी आणि अंत नाही असा अनादि निधन विष्णू सर्व लोक महेश्वरम. तो पुरुषोत्तम म्हणजे विष्णू आहे, जो सर्व लोकांचा महान ईश्वर आहे. लोकाध्यक्षम, जो सगळ्या लोकांचा अध्यक्ष आहे. या सगळ्या लोकांवर ज्याचा अधिकार, आधिपत्य आहे, स्वामित्व आहे, या सगळ्या लोकांना जो आपल्या नजरेखाली ठेवून आहे. अध्यक्षाचं काम काय असतं, आपण सभेमध्ये अध्यक्षाची योजना करतो. सभेचं कामकाज योग्य चाललंय की नाही, योग्य दिशेने चाललंय की नाही, याच्याकडे नजर ठेवणं, आधी ईक्षण ते पाहणं, साक्षी भावाने पाहणं, हे त्या अध्यक्षाचं काम आहे. आणि आवश्यक तिथे हस्तक्षेप करणं हे देखील अध्यक्षाचं काम आहे. त्यामुळे जो या सगळ्या लोकांचा अध्यक्ष आहे, सगळ्या लोकांच्या प्रत्येक कर्माचा साक्षी आहे, आणि जिथे या लोकधारणेला आवश्यक धर्माच्या क्रियाकलापांमध्ये काही बाधा उत्पन्न होते, कुठेतरी व्यत्यय येतोय, तेव्हा त्या धर्माच्या रक्षणासाठी, पुनर्स्थापनेसाठी अवतार घेणारा, त्या सगळ्या विश्वव्यवहारामध्ये एक प्रकारे आपला अध्यक्षीय हस्तक्षेप करणारा असा हा भगवान परमात्मा पुरुषोत्तम विष्णू आहे. लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखातिगो भवेत. त्याची स्तुती करत असता, त्याची ही सहस्रनामं गात असता, आणि कसं नित्यम, साठामाशी कधीतरी असेल माझा हरित देईल खाटल्यावरी म्हणत, किंवा सुखमे सुमिरन दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे नकोय. दुःख आल्यावर आठवण होणार आणि सुख आल्यावर विसरून जाणार, असं उपयोगाचं नाही. नित्यम, जशी जी परिस्थिती असेल त्या प्रत्येक अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये नित्यम, अखंडपणे, अखंडित निजध्यास धरा अंतरी हव्यास, बोले भागवती व्यास हरी भजने तरा. अखंड निधिध्यास, नित्य असं त्याचं स्तवन भजन करून ध्यायन त्या लोकाध्यक्षम स्तवन नित्यम सर्व दुःखातिगो भवेत. जो हे स्तवन नित्य करील तो सगळ्या दुःखांच्या, शोकांच्या, बंधन, आपदा यांच्या पलीकडे जाईल, अतिग होईल, अतिगामी होईल. म्हणजे या सगळ्यांचं तो उल्लंघन, अतिक्रमण करील. थोडक्यात त्याला कोणत्याही प्रकारचा दुःख, शोक याचा मारा सोसावा लागणार नाही. तर आज आपण या विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या या पार्श्वभूमीचा थोडक्यात विचार केला. आता उद्यापासून, पुढच्या सत्रापासून आपल्याला एक एक नामाचा विचार करायचा आहे. तत्पूर्वी काही तत्व भीष्मांच्या त्या उक्तींमधून राहिलेली त्यांचाही विचार आपण पुढच्या सत्रात करणार आहोत. आणि पुढच्या सत्रात पासून आपण एकेका नामार्थाचाही विचार इथे
करायला प्रारंभ करणार आहोत. तोवर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदा शिवः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझे बुद्धी दे रघुनायका. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझ्या तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय.